नमस्कार मित्रांनो, स्टॉक इन्व्हेस्टिंग ज्ञानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या शेअरबद्दल, ज्यालाच HUL आपण म्हणतो. पहा मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये येऊन तुम्ही असेच जात आहात, कोठे पण 1 रुपया पण नाही कमवत आहे. कुठे ना कुठे तुमच्या ज्ञानाची लेवल खूप कमी आहे. स्टॉक मार्केटमध्ये असे बरेचसे शेअर्स आहेत जे तुम्हाला जीवनभर पैसा कमवून देतील. हो, ते तुम्हाला मल्टीबॅगर रिटर्न नाही देणार, 10-20 पट पैसा नाही देणार, पण ते पडत राहतील, पडल्यावर परत वाढतील आणि हे सतत चालूच राहील. जर मी तुम्हाला विचारलं हिंदुस्तान युनिलिव्हर काय काम करते, सर्व लोक गप्प बसतील, समजणारच नाही की मी काय विचारलं. होल्ड करायची तर गोष्ट वेगळी आहे. पहा, तुम्ही 2600वर खरेदी केला शेअर, खालच्या साईडला 2000वर शेअर पोचला तर कोण घाबरेल? ज्याला माहीत नाही शेअर काय आहे. जर कोणी आपलं घर मजबूत बनवलं आहे आणि जवळच 2-3 दिवसासाठी पाणी थांबत असेल तर त्याला माहीत आहे की मी आपला पाया बिलकुल मजबूत बनवला आहे, आणि जवळच काही 2-3 दिवसासाठी पाणी थांबत असेल तर त्याला माहीत आहे की मी आपला पाया बिलकुल मजबूत बनवला आहे, काही नाही होणार आहे, थोडे दिवस पाणी थांबेल आणि मग निघून जाईल. ह्याच प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये पण एक माणूस पैसे कमवून घेऊन जातो आणि एक बिलकुल पैसे कमवू शकत नाही. त्याच्या मागचं कारण आहे की तुमच्या ज्ञानाची लेवल किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे. स्टॉक मार्केटमध्ये तर खूप सारी मार्केटिंग चालू असते, TV वर लोक बोलत राहतात. काय तुम्हाला समजत आहे की कोणता शेअर तुमच्यासाठी ठीक आहे किंवा कोणता ठीक नाही आहे? काय तुम्हाला माहीत आहे असे 1000 शेअर आहेत जे पुढे नाही वाढणार. तुम्ही वारंवार एकच गोष्ट विचारतात की कधी वाढणार शेअर, वाढणार कधी, फक्त 5 दिवसामध्ये. पण ते 5 दिवस कोणते असतील ना मला माहीत आहे ना तुम्हाला माहीत आहे. ते फक्त मोठ्या खेळाडूला माहीत आहे. मोठा खेळाडू तुम्हाला सांगणार आहे का की कोणता शेअर वाढणार आहे? हे तर जसं जसं तुम्ही मेहनत कराल तसं तुम्हाला त्याची चाल माहीत पडेल. तो एवढ्या लवकर पाडेल तुम्हाला पत्ता पण नाही लागू शकणार, आणि तो एवढ्या जोरात वाढवेल तुम्हाला पत्ता पण नाही लागणार. तर काय करायचे? खाली पडेल तेव्हा तुम्हाला थोडं थोडं खरेदी करायचं आहे. वरती वाढला तर तुमचे चांदीच आहे, 5 दिवसातच वाढवेल. सकाळी उठून बघाल तर 10%, 20%, 5 दिवसात 30%नी शेअर वाढला. हिंदुस्तान युनिलिव्हर बरेच दिवस झाले वाढतच नाही आहे. बरेच असे शेअर आहेत जे बरेच दिवस नाही वाढलेत, पण आजच्या डेटला 10 पट झाले आहेत. तर ध्यान लावून ठेवा, शेअर अजून वाढलेला नाही आहे. येणाऱ्या काळात 3000, 3300 पर्यंत टार्गेट दाखवू शकतो. चला पाहूया या कंपनीची प्रॉडक्ट लिस्ट. खूप मोठी लिस्ट आहे, ते तुम्हाला थोडं सर्च केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो कंपनीचे कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत आणि तुम्ही त्याचा किती वापर करतात. फेअर अँड लवली, सनसिल्क, रेड लेबल, किसान हे काय बंद होऊ शकतात? यांची डिमांड तर डेली आहे, प्रत्येक दुकानावर मिळतात. मित्रांनो, बरेचसे लोक कंपनीला असेच बोलून देतात मार्केट लीडर आहे, केव्हापर्यंत पैसे बनवून देऊ शकतो काहीच माहीत नाही. हे पण कन्फर्म करायला तयार नाही की कंपनी डुबू नाही शकत, खूप मजबूत आहे. विचारच करायचा नाही, वाचायचंच नाही, बस मोठी मोठी मजबूत
कंपनी तुमच्यासमोर असतात आणि हे सर्व प्रॉडक्ट्स मार्केट वाढू दे, पडू दे, रिसेशन येऊ दे, ह्यांची सर्वांची डिमांड आहे. 90% कंपनीचे प्रॉडक्ट असे आहेत की ज्याच्याबद्दल बोलाल यांची हाऊस होल्डमध्ये टी, हेल्थ केअर, कोल्ड ड्रिंक, केचपमध्ये 90% मार्केट शेअर ठेवते. ह्याची न्यूट्रिशनमध्ये पहा, हॉर्लिक्सचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आईस्क्रीममध्ये क्वालिटी वॉल्सचं नाव ऐकलं असेल. बेवरेजमध्ये लिप्टन्स, ब्रुकबॉन्ड, ताजमहलचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ह्याशिवाय किसान, अन्नपूर्णा यांचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. जाम्स, टी, कॉफी, सूप, आईस्क्रीम, न्यूट्रिशन्स या प्रॉडक्ट्समध्ये निरंतर कंपनी काम करत आहे. तसेच रिन, सर्फ एक्सेल, सनलाईट, विम हे सर्व प्रॉडक्ट्स आहेत. कंपनीचे स्किन केअरची जर बात कराल तर हमाम, लिरियल हे नाव तुम्ही ऐकलं की तुमच्या डोक्यात येत असेल. पेप्सोडेंट, क्लोजअप, पॉन्ड्स, वॅसलिन, इंदुलेखा, आयुषचं नाव तुम्ही ऐकलं असेल. असे प्रॉडक्ट आहेत. ह्यांची डिमांड, ह्यांची मार्केटिंग खूप जबरदस्त आहे. मला तर हा शेअर मजबूत वाटतो. तुम्हाला काय वाटत असेल तर मला कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सतत पाहायला मिळतील. नमस्कार.